सात नाही आले अजून. आले का? हा मिस आलं. हो छान. आता आपण सुरू करूया पेज नंबर 18. पेज नंबर 18 बघा. हॅलो, तोपर्यंत मी काय सांगते ते बघा. पूजा आणि प्रसाद, तुम्ही पाठवलेली PDF फाईल मी पाहिलं. हो हा, ओके मिस. तर तुमचं ते आपलं सगळं झालेलं आहे बाळा, आहे ना? काहीही हो दोन. मिस. हा, म्हणजे तुम्हाला तरी तुम्हाला काही अडलं असेल तर तुम्ही आधी डाऊट्स विचारा. हो मिस. हा, 18 पान नंबर 18 पुढे अजून मिस बोल. मिस मला 18 पानामध्ये डाऊट होता हो बोल की ना. मिस अंब अंब भोजनम यच्छ कसं आलं? हा, यच्छ म्हणजे दे. दा यच्छ हा धातू आहे की नाही, मग त्याचं लोट लकाराचे परस्मय पदी येतो. यच्छानी यच्छाव यच्छाम, सॉरी, यच्छतु यच्छताम यच्छन्तु, यच्छ यच्छतम यच्छत, आहे की नाही? हो तू हो ताम अंतू. मग अंब म्हणजे त्वम येणार की नाही? आपण भवान म्हणतो का? भवान म्हणजे आपण, म्हणजे प्रथम पुरुष. भवान हे प्रथम पुरुष आणि त्वम हे मध्यम पुरुष. मग मध्यम पुरुषाचं क्रियापद येणार. म्हणजे अंब म्हणजे त्वम का? हा, तू जेवण, आई. अंब म्हणजे तू नव्हे, आई. आई तू जेवण दे, आपण म्हणतो ना आईला, तू जेवण दे आई, असं. म्हणजे तू हे अध्यारूत आहे, कळलं? हा, आणि जर म्हणजे सह असेल तर बघा, सह असेल, सह पाठम पठ तू, आहे की नाही? हा, म्हणजे प्रथम पुरुषाला तू हा प्रत्यय लागणार आणि मध्यम पुरुषाला डॅश, म्हणजे काहीही प्रत्यय नाही. आता कळलं नक्की प्रसाद? हो मिस. आता भवान भवती स्थाने त्वम योजयित्वा वाक्याने लिखत, हे आपलं चाललेलं आहे बघा. आठवतंय का बघा? भवान अत्र उपविशतु. मग आता तिथे त्वम घालायचंय. काय विलो? कोण सांगेल? जय प्रजापती आहे का? जय सांग बरं. हॅलो, नाही येत सांगता? ठीक आहे. मग आता कोण सांगेल दुसरं? राधिका, तुला येईल राधिका? हॅलो, मॅम अथर्व बेडेकर, मी ट्राय करू? बोल. हा, त्वम अत्र उपविशत. नाही, चूक. उपविशत काय येणार नाही? हो सांग. त्वम अत्र उपविश. कळलं का ते? आता अथर्व बेडेकर बघ नीट. आता ते प्रत्यय जे आहेत लोट लकाराचे ते काय आहेत? तू ताम अंतू डॅश तमत. तुझ्या भाषेत शून्य तमत. शून्य म्हणजे काहीही प्रत्यय नाही. मग उप प्लस विष म्हणजे काय येणार बाळा सांग? उपविश, ऐके नाही? तू ताम अंतु. हा, उपविश. त्वम अत्र उपविश, तू येथे बस. आणि भवान अत्र उपविशतु, आपण येथे बसावे. कळलं का? असं आहे. आता दुसरं बघा. भवत, हा आधी चौथं घेतलं होतं आपण, आहे की नाही? भवान शीघ्रम पृच्छतु, हे चाललं होतं अर्धवट वाक्य आणि वेळ संपली. आता याचं उत्तर काय येईल हो? जी, नाही, जैन सांगशील? हो मिस. हा सांग.
त्वं शीघ्रं पृच्छ. शाबास. अजून कुणाला कळलं नसेल तर लिहून ठेवा. हा, भवान आलं की प्रथम पुरुषाचा प्रत्यय आणि त्वम आलं की मध्यम पुरुषाचा प्रत्यय. वचन बदलायचं नाही. लक्षात येते? फक्त प्रत्यय बदलायचा आहे. आता भवती बंधनम मुंचताम ते तुमचं अजून व्हायचं आहे. ताम इताम अंताम ते अजून आहे बघा. ते विद्यार्थ्याचं थोडस आहे. त्यामुळे कसले प्रत्यय आहेत बघा. ताम इताम अंताम कशातला आहे बघा. लोट लकारामध्ये आहे का? टीचर लोट लकार आत्मनेपदम आहे ना. हा, मग लोट लकाराचं झालेलं आहे. ताम इताम अंताम पुढे काय आहे? स्व मधलं काय? स्व इथाम ध्वम ए आवहै आमहै. हा, मग आता बघा. ताम इताम अंताम भवती मुंचताम. आता भवती हे काय रूप हे कळतंय का आधी बघा. भवत सर्वनाम. ते आधी पाठ करा तुम्ही. कळलं का? भवती हे स्त्रीलिंगी आहे. आत्ता पुरतं नीट बघा. भवती बंधनम मुंचताम. मग आता त्वम आलं तर काय येईल मुंचतामच्या तिथे? पूजा येईल सांगता? मुंजस्व. बरोबर. त्वम बंधनम मुंचस्व. लक्षात आलं? नक्की कळलं ना? काही नाही, फक्त नियमाप्रमाणे. आता पुढचं बघा. पाचवं आहे ते नाही तर तिसरं बघा आधी. भवती प्रार्थयताम. आता हे कशा प्रार्थय हा 10व्या गणाचा धातू आहे बर का. लक्षात येते? प्रार्थयताम मुंचताम सारखंच. मग आता त्वम काय येईल? प्रार्थयस्व. लक्षात आलं? हो मिस. हा, आता पाचवं बघा. भवन्तः भद्राणि पश्यन्तु. इथे जरा तुम्हाला डोक्याला त्रास घ्यायचा आहे. भवान भवन्तौ भवन्तः म्हणजे भवंत हे म्हणजे बहुवचन आहे की नाही? भवन्तः समजतंय तुम्हाला? भवत सर्वनाम काढून बघा. कुठे आहे ते सांगू का? मॅम मी ट्राय करू का? अथर्व बेडेकर. बोल. पेज नंबर 25 वर आहे भवत सर्वनाम. बोलो अथर्व. मॅम यूयम भद्राणी पश्यध्वम. बरोबर. आता बघा काय काय केलंय आपण. भवन्तः हे बहुवचन आहे म्हणून त्वम युवाम यूयम. कळतंय? वेदश्री कोथमिरे बघा. त्वम युवाम यूयम. भवान भवतौ भवन्तः. मग यूयम येणार. आणि भद्राणी पश्यन्तु. पश्यन्तु बघा. तू ताम अंतु डॅश तम तो म्हणजे काय येईल? पश्यत. यूयम भद्राणी पश्यत. बघा, हे जरा वेगळं वाक्य आहे. सगळ्यांना समजलं का? ज्यांना समजलं नाही, सोहम जैन समजलं तुला? हो मिस. नक्की. भवन्तःच्या तिथे काय घेतलं आपण? यूयम. त्वम युवाम यूयम. हे बघा संस्कृत कसं आहे म्हणजे गोल गोल आहे बघा की ते पहिलं विसरायचं नाही. त्वम युवाम यूयम युष्मत सर्वनामाचं प्रथमा बहुवचन. आता यूयम पण पश्यन्तु हे पण बहुवचन आहे की नाही? मग तू ताम अंतु आणि डॅश तम
म्हणजे आता इथे काय येणार, यूयम भद्राणी पश्यतो. कळलं नक्की? आता खरं अगदी तुम्हाला खरं सांगायचं तर एवढं अवघड येत नाही परीक्षेला. 10वीच्या परीक्षेला सुद्धा भवान आणि त्वम एवढंच येतं. 10वीची प्रश्नपत्रिका पाहिली तरी तुम्ही, पण तुम्हाला असं वाटायला नको की हे शिकवलं नाही. आता बघा 6वं बघा, भवत्यः पाकम पचन्तु. भवत्यः हे काय आहे माहितीये, भवतीचं बहुवचन आहे, स्त्रीलिंगी बहुवचन आहे. म्हणजे आपण इथे सुद्धा काय येणार, त्वम युवाम यूयम, यूयम पाकम. आता काय येणार इथे, पचन्तु काय येईल, पचत पचध्वम. नाही, पचध्वम कसं येईल बाळा, पचत. पचत. कळलं? अनेक वचन आहे ना, बहुवचन आहे की नाही. तू ताम अंतू डॅश तम त. कळलं? त येणार, पचत. कळतंय? हे ना घरी, मॅम ऍक्च्युली ते प आणि आप मध्ये झालं. हा हे पपच आहे, हे अजून पपच चाललंय आपलं. आप मध्ये आपण अजून गेलोच नाहीये. भवत्यः पाकम म्हणजे आपण स्वयंपाक करावा. कळलं? पाकम म्हणजे शिजवणे. पचन्तु, पच म्हणजे शिजवणे, स्वयंपाक करणे. कळते? हे याचंच चाललंय, पपचंच चाललंय. कळलं का? पचन्तु, अंतू आलाय ना, तू ताम अंतू शून्य तम त. अंतू आहे म्हणजे त आलं पाहिजे की नाही. आपल्याला वचन बदलायचं नाही. कळलं का? लक्षात येते तुमच्या सगळ्यांना? हो, कळलं का? नीट बघा. हा, माझी घाई नाही, मी किती वेळा परत परत सांगेन. आता हे पुढचं जे आहे, हे पठत बोधत गायत नंदत, हे मला वाटतं आपण नको घ्यायला, आहे की नाही. हे नुसता टाइमपास आहे, हे परीक्षेला येत नाही. हा, आता त्याच्या पुढचं बघा आपण काय घेऊया ते. निबंध घ्यायचे मला, चालेल का बघा. मला माहितीये तुमची परीक्षा आहे, पण परीक्षा असली तरी सुद्धा निबंधम पूरयत हे पण आपल्याला आलं पाहिजे. आणि ही आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे, कसे आपण निबंध लिहायचे. परीक्षेला सुद्धा तुम्हाला असेच निबंध येणार आहेत, 6 महिला वगैरे. वार्षिक पर्यंत बघू, पण हे रद्द केलेले नाहीत, निबंध तुम्हाला आहेत. मग आपण कालिदास घ्यायचा पहिला. हॅलो, हो चालेल मग चला कालिदास. नेहमीची आयडिया आपली काय आहे, कोण सांगेल मला सांगा. फिलिंग द ब्लँक्स करायचे. मग आपण काय करतो नेहमी, मंजुषा वाचतो. शाबास, आहे की नाही. मंजुषा आधी वाचायची, ते शब्द समजून घ्यायचे आणि मग ते भरायचे. आता मंजुषा बघा, संस्कृत कवीषु म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग. संस्कृत मधला कवी नाही, संस्कृत कवींमध्ये. कळलं का? संस्कृत मधला कवी नव्हे, कवीषु, अमंग द संस्कृत पोएट्स. अर्थ कळला नीट. अमंग द म्हणजे कवीषु सप्तमी आहे की नाही, संस्कृत कवींमध्ये. कळला नक्की अर्थ. दुसरं कथा. कथा म्हणजे काय, स्टोरी. सह म्हणजे तो, ही. सप्तकृतय म्हणजे 7 कृती केलेल्या, म्हणजे 7 त्यांनी ज्या गोष्टी नाटकं लिहिली आहेत ती. सप्त
सप्तकृतयः विविधासु वेगवेगळ्या भाषांमध्ये. आता हे बघा विविधासु आहे ना, सप्तमी आहे, सप्तमी आहे म्हणजे सप्तमी बहुवचन म्हणून वेगवेगळ्या मध्ये असं. द्वे, द्वे म्हणजे काय, दोन. राजते, राजते म्हणजे शोभून दिसते, कळलं, राजते ब्युटिफुल, शोभून दिसणे. आणि भोजराजेन म्हणजे काय, भोजराजाने. कळला सगळा अर्थ नीट? कुणाला काही शंका आहे? नाही. आता बघा मग कालिदास, आता काय होईल, डॅश कालिदास शिरोमणी इव. अगदी सोपं आहे बघा. संस्कृत कवीषु. बरोबर. संस्कृत कवीषु कालिदास शिरोमणी इव राजते. आहे की नाही? संस्कृत बघा अर्थ लागतोय की नाही बरोबर. हा, संस्कृत कवींमध्ये कालिदास शिरोमणी म्हणजे माहितीये ना, शिरोमणी, शिरोमणी डोक्यावरचा मणी म्हणजेच काय, सर्वात चांगला असा. इव म्हणजे प्रमाणे, राजते शोभून दिसतो. तस्य डॅश साहित्ये, काय शब्द, कृत्य. साहित्ये सप्ततारका इव प्रकाशन्ते. काय होईल बघा, शब्द कुठला येईल, सप्तकृत्य. बरोबर, सप्तकृतयः साहित्ये सप्ततारका इव प्रकाशन्ते. कळते का तुम्हाला? बघा अर्थ लक्षात घ्या. त्याच्या 7 कृती म्हणजे 7 त्यांनी जे निर्माण केलेलं आहे, 7. साहित्य, साहित्य म्हणजे लिटरेचर, कळलं का? इथे साहित्य म्हणजे वही पुस्तक नव्हे. इन द लिटरेचर सप्ततारका इव म्हणजे 7 स्टार प्रमाणे त्या शोभून दिसतात. कळतंय का? तेन कुमार संभवम रघुवंशम इति डॅश महाकाव्ये रचिते. द्वे. बघा त्याने कुमार संभव रघुवंश अशी 2 काव्ये रचली, कंपोज केली. द्वे महाकाव्ये. आपल्याला जरी अर्थ कळला नाही तरी बघा विभक्ती म्हणजे विशेषण आणि विशेष एकच विभक्ती आहे की नाही बघा. द्वे महाकाव्ये आहे की नाही. हे पण म्हणजे एखादा शब्द आला नाही तरी तो आपण असा बघून लिहायचा. डॅश मालविकाग्निमित्र विक्रमोर्षीयम तथा अभिज्ञान शाकुंतलम इति नाटकानी लिखितवान. सह. नक्की येते ना सगळ्यांना? ठराविक मुलं उत्तर देत आहेत. तन्वी तुला कळतंय ना ग कांबडी? लक्ष दे. हा, सह लिखितवान, वान आलंय म्हणून सह येईल ग. आता ते वानवती हे आपलं झालं ना निबंध की आपल्याला लगेच ते पण घ्यायचंय व्याकरण. हा, तस्य मेघदूतम नाम काव्यम, त्याचं मेघदूत नावाचं काव्य. डॅश भाषासु अनुदितम म्हणजे काय? विविधासु. 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 शाबास. बघा तुम्हीच उत्तर देतायत. त्याचं मेघदूत नावाचं पोएट्री वेगवेगळ्या भाषेतून अनुदितम म्हणजे अनुवाद ट्रान्सलेट केलं गेलं. कळलं का? डॅश सह तस्य नैकाः डॅश प्रसिद्धाः.
भोजराजेन शाबास. भोजराज भोजराजेन. आता बघा अर्थ कसा आहे. भोजराजेन तृतीय आहे की नाही, आणि सह आलं की तृतीयेची गरज असते. आपण 8वीत पण शिकलोय आहे की नाही. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीनं पण आणि अर्थाने पण. लक्षात येते. आणि बघा नैका म्हणजे अनेक, कथा प्रसिद्धा आहे की नाही. प्रसिद्धा कथा म्हणजे विशेषण आणि हे एक विभक्ती आलेली आहे. लक्षात येते. नैका कथा, अनेक कथा. निबंध कळला नक्की तुम्हाला. भोजराजाने त्याच्या अनेक कथा प्रसिद्ध केल्या. असा निबंध तुम्हाला परीक्षेत आला तर तुम्हाला येणार नक्की. आता दुसरा बघा, गणेशोत्सव. हो, हा तर तुम्हीच मला सांगाल, इतका सोपा आहे बघा. मंजुषा काय आहे बघा. जलाशये म्हणजे काय. इन द वॉटर आहे की नाही. जलाशये सप्तमी एकवचन आहे की नाही. जलाशय. जलाशय म्हणजे काय. पॉन्ड, तळ. कळलं. तलाव. तलावामध्ये. दिने. दिने म्हणजे काय. दिवशी आहे की नाही. सप्तमीच आहे परत. मोदकैही. मोदकैही, मोदक अर्थ कळतो तुम्हाला आहे की नाही. मोदक गोड लाडू असतात ते मोदक त्याला म्हणतात. मोदकैही, बाय मोदक. तृतीय आहे की नाही. आहे ना. तृतीय आहे म्हणजे मोदकांनी किंवा बाय मोदक कसंही बघा. आरभते म्हणजे काय. सुरुवात होते. टू बिगिन. हा, बिगिनिंग. गणेश मूर्ते हे. गणेश मूर्तीच. कळलं का. षष्ठी आहे. गणेश मूर्ती मूळ शब्द, त्याचं मूर्ते हे षष्ठी एकवचन. पूजयंती, वर्शिप, ऑल वर्शिप. कळलं की नाही. पूजा करतात. आता हे मला तुम्हीच बराबर सांगाल माझ्यापेक्षा. बघा सुरू करूया आपण. भाद्रपद मासस्य चतुर्थे डॅश गणेशोत्सव. हो दिने आहे बरोबर. आता बघा चतुर्थे दिने एकच विभक्ती आली की नाही बघा. आणि गणेशोत्सव काय. आरभते. आरभते बरोबर. कळलं नक्की. सुरुवात होते. तदा अर्थ कळला ना. भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने म्हणजे भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी. चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी. माहितीये ना. भाद्रपद आता 22 तारखेला आलाय बघा गणपतीचा उत्सव. 22 ऑगस्टला. भाद्रपद महिना सुरू झाल्यावर. मराठी महिने 12 माहिती आहेत का. त्यातला भाद्रपद. श्रावण झाला की भाद्रपद. सध्या श्रावण महिना चालू आहे. तदा नैकेषु गृहेषु. तेव्हा नैकेषु म्हणजे न एकेषु नाही. नैकेषु म्हणजे अनेक. मेनी आणि गृहेषु घरांमध्ये. डॅश स्थापना भवती. गणेश मूर्ते शाबास. गणेश मूर्ते हे स्थापना भवती आहे की नाही. गणेश मूर्तीची स्थापना होते. आता पुढचा अर्थ कळून घ्या. एषः उत्सव. काय बोला. मिस गणेश मूर्ती ही षष्ठी आहे. हो. मूर्ती बघा इकारांत शब्द मतीप्रमाणे. मते हे मत्योहो मतीनाम षष्ठी. मते हे मूर्ते हे. कळलं की नाही. ओके ओके मिस. हा हरकत नाही. Thank you. हा विचारायचं असं. उलट आपल्याला आलं नाही की आपलं अज्ञान झाकून नाही ठेवायचं. विचारायचं. एषः उत्सव कुत्रचित
सार्ध एक दिनात्मक म्हणजे अर्ध अर्ध वाक्य बघा. हा उत्सव कुत्रचित म्हणजे कोठेतरी, कळलं का? कुठे कुठे, समवेअर. सार्ध एक दिनात्मक म्हणजे माहितीये, सार्ध एक, सार्ध म्हणजे अर्धा आणि एक म्हणजे एक म्हणजे 1.5 दिवसाचा, कळलं? कुठे कुठे 1.5 दिवसाचा, एक आणि अर्धा दिवस, माहितीये का? 1.5 दिवसाचा गणपती. कुत्रचित पंच, कुठे कुठे 5 दिवसाचा. वा, वा म्हणजे किंवा. सप्त, 7 दिवसाचा. वा, दश दिनात्मक किंवा 10 दिवसाचा असतो. लक्षात येते? परत एकदा अर्थ बघा. हा उत्सव कुठे कुठे 1.5 दिवसाचा, कुठे 5, कुठे 7, कुठे किंवा 10 दिवसाचा असतो. पुढे बघा. अनंतरम मूर्तेः विसर्जनम. शेवटी मूर्तीचं, अनंतरम म्हणजे नंतर, मूर्तीचं बघा परत आलंय ना मूर्ती. जलाशय. बरोबर. जलाशय. विसर्जनम जलाशये क्रियते. पाण्यात विसर्जन करतात, आहे की नाही? पुढे बघा. लोकमान्य टिळक महोदयेन सार्वजनिक गणेशोत्सव आरब्ध. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. माहितीये का? तोपर्यंत घराघरातून बसायचे. पण बघा, आमच्या गल्लीचा गणपती, आपण म्हणतो ना पारनाक्याचा गणपती, दीपमाळेचा गणपती, हे सार्वजनिक गणेशोत्सव, त्याची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक. आपल्या पलीकडे राहणारे नव्हे, लोकमान्य बाल गंगाधर टिळक. कळलं का? हा. पुढे बघा. भक्ताः दुर्वांकुरैः पुष्पैः. बघ, भक्ताः म्हणजे वर्षिपर जे आहेत किंवा डिवोटी, ते काय करतात? दुर्वांकुरैः. दुर्वांकुर म्हणजे, दुर्वांकुर म्हणजे काय? दुर्वा, माहिती आहेत ना? दुर्वा वाहतात त्या गवताची छोटी 3 पानं असतात ते. पुष्पैः, पुष्पैः म्हणजे फुलं. आणि मिष्टैः, आता गोड काय असतो? मोदक मोदक. आहे ना? बघा, आली ना एकच विभक्ती बघा. मिष्टैः मोदकैः च गणेशम पूजयन्ति. पूजयन्ती, आहे की नाही? यांनी देवाची पूजा करतात. कळलं का? दुर्वा, फुलं, मोदक यांनी गणपतीची पूजा करतात. गणेश म्हणजे गणपती. कळलं नक्की सर्वांना? गुलनशी आली आहे का? गुलनशी, हॅलो? गुलनशी नाही वाटतं आली आज. हा, आली आहे का ग वेदश्री? गुलनशी नाही मिस्टी नाही आली आज. नाही ना? हा, जाऊ दे. चला. संवादम पूरयत. हे घ्यायचंय ना आपण पुढे पुढे, डोक्यात शिरते ना रे तुमच्या? सोपं सोपं आहे की नाही? हा. आता संवादम पूरयत म्हणजे कॉन्व्हर्सेशन पूर्ण करा. परत तेच आहे, फिलिंग द ब्लँक्स. आता मंजुषा बघा काय आहे. नयावो म्हणजे काय? नी नय नेणे. कळलं का? नी नय नेणे. नयावं म्हणजे 2 जण, आहे की नाही? मातः, मातः म्हणजे आईला हाक मारलीये, आई. उत्तिष्ठ, उठ. पितृव्यस्य, पितृव्य म्हणजे काका, काकाचा. कळलं का? अंकलचा, षष्टी आहे बघा. कृत्वा काय विल अर्थ? करून, आहे ना? त्वांतव्य, करून. मम माझे, माझी, माझे काय असेल ते. आणि सिद्धताम म्हणजे
टू बी रेडी, तयार होणे, रेडी होणे. नक्की कळला अर्थ सगळ्याचा? आता बघा आपण हे करूया सुरुवात. माता बोलते, माता आणि कैलास या दोघांचा संवाद आहे, आई आणि मुलगा. ऐ कैलास, ऐ म्हणजे अरे, अरे कैलास, शीघ्रम, उत्तिष्ठ, शाबास, ताबडतोब उठ. आता कैलास काय म्हणतोय बघा. अंब आई अद्य विरामदिनः खलु, आज सुट्टीचा दिवस आहे खरोखर. कळलं का? विरामदिन, हॉलिडे. टुडे इज हॉलिडे इंडीड. डॅश प्रिय दिन म्हणजे काय? मम प्रियतमः, शाबास, आहे ना, माझा आवडता दिवस, सुट्टीचा दिवस सगळ्यांना आवडतो ना. रविवार, सावकाश उठायचं. त्वरा मास्तू, त्वरा, घाई करू नकोस. मा म्हणजे नको, मा म्हणजे परत आई नव्हे. कळलं का? त्वरा मा अस्तू म्हणजे घाई करू नकोस. त्वरा म्हणजे घाई. आता आई काय म्हणते बघ. सत्वरम दंतधावनम स्नानादिकम समापय, ताबडतोब, सत्वरम. दंतधावनम म्हणजे काय? ब्रश करून, दात घासून. डॅश स्नानादिकम समापय, कृत्वा, कृत्वा. बरोबर आहे की नाही. दंतधावनम कृत्वा स्नानादिकम, अंघोळ वगैरे संपव. अद्य बहिर्गंतव्यम खलु, आज आपल्याला बाहेर जायचं आहे. बहिर्गंतव्यम. आता बघ खरोखर आज बाहेर जायचंय. आता कैलास विचारतोय किमर्थम बही, फॉर व्हॉट, कशासाठी बाहेर जायचंय. तिथे काय शब्द येईल आता बघा. मातः. बरोबर, शाबास. आई कशासाठी बाहेर. मास्तू भोहो, म्हणजे बोहो म्हणजे नको जायला, आपण नको जायला, नको, मास्तू. आता बघा आई म्हणते कैलास अपि विस्मृतम, अरे कैलास विसरलास का. अद्य जन्मदिनम, आज, बरोबर, आज बर्थडे आहे, पितृ. कळलं, काकाचा बर्थडे. तत्रैव गंतव्यम, तिथं जायचंय. अतः अविलंबम स्नात्वा, म्हणून. अविलंबम, विलंब म्हणजे उशीर, उशीर न लावता, अंघोळ करून. नवयुतकम धृत्वा, नवयुतकम म्हणजे काय? नवा शर्ट घालून, तयार हो. कळलं, सज्ज हो, तयार हो. नवयुतक म्हणजे शर्ट, आपण मागच्या वर्षी शिकलोय. युतक नाही, अजून नाही गेलं तुम्हाला, सॉरी. युतक म्हणजे शर्ट, नवीन शर्ट घालून, धृत्वा, रेडी हो. पुढे बघा. भो हो सत्यमेव, हो हो खरोखर. विस्मृतम मया, अरे मी विसरलो होतो, म्हणजे माझ्याकडून विसरलं गेलं. सत्वरम डॅश करोमी, काय होईल. सत्वरम डॅश करोमी, सिद्धताम करोमी. हा, ताबडतोब तयारी करतो. मातः उपहार रूपेण किम नयाव, बघा आई उपहार रूपेण म्हणजे गिफ्ट म्हणून काय नेऊया. आपण दोघं जाणार ना, मग काय होईल. नयावह, अनंतरम चिंतयावह. आई काय म्हणते, नंतर विचार करू. त्वरस्व